आपण पथविक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात काय? आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का? मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना, ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग. 1 लाखांपर्यंत सुलभ कर्ज, सोप्या कागदपत्रांची आवश्यकता, नाममात्र प्रोसेसिंग फी, पथविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता. व्यवसायाच्या वाढीसाठी गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची मिळेल साथ. मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास. अधिक माहितीसाठी आजच थेट संपर्क करा. गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नंदनवन मेन रोड, स्टेट बँकेसमोर, नंदनवन, नागपूर. फोन 9890401788. नमस्कार, आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेला उभान आहे. आपलं उमेदवारीमध्ये सर्वात आधी नाव आहे. आपण जर उमेदवारी मिळाली, कोणकोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात? नमस्कार, मी कविता विलास जाडे. मी 2018 पासून ग्रामपंचायत कोंडाळी सदस्य असून इथले कामे करत आहे. बीजेपी रस्ते बनवणे, नाल्या बनवणं, साफसफाई, खंब्याची लाइटिंग देखील, लाईट आहे का नाही ते बघणे माझे काम रात्रीचे मी बघत राहते. कोणी आपल्याला मुलाखतला घरी लेडीज आली त्याचे काम समजून घेणे, त्याच्या माहिती विचारून त्याचे सदस्यांना किंवा आम्ही आपल्या ग्रामपंचायतला फोन करून ते कामे करत आहोत. लाडक्या बहिणीबद्दल फॉर्म कोणी म्हटलं तर तो फॉर्म भरून देणे, त्याची माहिती सांगणे, कसा काय भरणे, महिला बचतची मीटिंग घेणे, गटाची. कोणकोणते विकासाचे काम प्रभागात राहिलेले आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचे आहे? माझ्या विकास नगरमध्ये कामं राहिलेले ते अधुरे, मी ते आता पुढे जाऊन ते करायचे मला. कोणते कामं राहिलेले आहे? रोडचे काही कामं राहिले, नाल्या बनायच्या थोडे वाटवायच्या, खंबेची लाईन थोडी कोणाकडे झोपेत लाईन नाही ती लाईन द्यायची. आपण एक महिला आहात. महिला सशक्तीकरण आणि महिलांच्या स्वयंरोजगारासाठी आपलं काय समोर पाऊल आहे? महिलांबद्दल कामाबद्दल त्याच्यात जर सहभाग त्यानं म्हटलं का मला काही काम पाहिजे तर ते काय मला थोडेसे दुसऱ्याकडून करून द्या, ते आम्ही त्याला सहभाग करते, त्याची माहिती त्याला सांगते का तुम्ही हे फॉर्म भरा, ते काम करा, त्याच्याकडे जा, तो आम्ही त्याला सपोर्ट करतो. त्यांच्या स्वयंरोजगारासाठी आपलं समोर पाऊल राहणार आहे. बचत गटातून त्याला लोन उचलून देतो बँकेद्वारे, त्याला कोणता उद्योग करायला लावतो, कोणाला घरचे काम, कोणाला पापड लाटणं, कोणाला म्हटलं मशीन लावा घरी, पापड उद्योगचा धंदा करा, कोणी वड्या करते, कोणी पापड लाटते, कोणी साड्याचा बिझनेस पण टाकते. त्याच्यामध्ये चक्कीचा आटा चक्की मिळते आमच्या बचत गटांना, त्याला ती उचलून देणं घरगुती कामाला. आपल्या प्रभागात काय आणखी कामं रखडलेले आहेत असे आपल्याला वाटते? आमच्या इकडे घरकुल जसे बायाला मिळाले ते घर अजून बांधायचे आहे, त्याला आम्हाला ते समजून सांगायचं आहे कसं काय घरकुलला कोणते कोणते कागदपत्र लागते ते भरा तुम्ही, ते घरकुल तुम्हाला मिळणारच आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती महिलांना आपण त्यांना लाभ मिळून दिला? मी इथून लाडक्या बहिणीला 100-150 लोकांना लाभ मिळून दिला आहे. आता समोर घेणाऱ्या पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला, पक्षाने विश्वास दाखवल्यानंतर आपल्या पक्षाच्या मार्फत कसे कामं राहतील आणि आपण काय विचार केलाय, कोणते कोणते कामं आपल्याला करायचे आहे? माझ्या प्रभागात भरपूर कामं बघायचे आहे, रोड बनायचे, नाल्या पण बहुत खुले आहे. झोपडपट्टी आमच्या इकडे अशी आहे का तिथं लाईन पण नाही दिलेली आहे, त्याला मी दिलं होतं का तुम्हाला थोडे दिवस थांबाने लाईट पण देईन, त्याची तर पाण्याची पण सोय नाही तर आम्ही त्याला पाणी पण पोहोचवतो दुसरी पण थोडं. त्याच्याकडे घरकुल लागू दिलं आहे पण त्यांना अजून घर बांधायचेच आहे, त्याला घरकुल म्हणून ते घर करायचे आहे, तिथं लाईट नाही, खंबा नाही अजून. आपण आपल्या प्रभागातल्या लोकांना, आपल्या मतदारांना कशा प्रकारे आपण आव्हान करता आणि काय एक संदेश देऊ इच्छिता? त्याला आम्ही जर जातो त्याच्या घरोघरी त्याला आम्हीच म्हटलं तुमचे जे काम आहे ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करू. यावेळेस आपल्या पत्नी कविता झाडे या रणांगणात निवडणुकीच्या उभ्या असणार आहेत. कशा प्रकारे त्यांचे कामं राहणार आहेत आणि या आधी पण ते ग्रामपंचायत सदस्य होते
तिथे त्यावेळेस पण कसे कामं त्यांनी केलेली आहेत? मी विलास मनोहरराव झाडे, माझी पत्नी कविता विलास झाडे ही ग्रामपंचायत सदस्य 7 वर्ष होती. तिने चांगली कामं केली आहे. वार्डामध्ये नाल्या, रस्ते, घरगुती कामे, जी कामगार पेटी वगैरे वाटप वगैरे त्याच्यामध्ये तिने सहभाग घेतला आहे. या प्रभागात अगदी काय काय विकास कामं रखडलेले आहेत ते पूर्ण करायचे राहिले आहेत. या प्रभागामध्ये आता नवीन म्हणजे झुलेपट्टीची पक्की मकान करायचे आपल्याला, त्याचे पट्टे द्यायचे आहे. ते कामं थोडे थांबले आहे. ते आम्ही निवडून आल्यावरती ते पूर्ण आम्ही करू. पक्षाने विश्वास दाखवलेला आहे आणि यावेळेस नगराध्यक्षाची प्रभाग म्हणून त्यांना तिकीट मिळत आहे, उमेदवारी मिळत आहे. तर कशा प्रकारे आपण पक्षाला धन्यवाद करू इच्छिता आणि पक्षाचा कसं आपण आभार मानू इच्छिता? पक्षाने आमच्यावरती विश्वास दाखवला, आम्हाला तिकीट दिली, आम्ही पक्षाचं परिपूर्ण काम करू. आणि मला हे सांगा, प्रभागात कोणकोणते कामं रखडलेली आहे तर त्याचा आपल्याला पूर्णपणे आणखी विकास करायचा आहे. समोर आपल्याला विकास करायचा आहे. निवडून आल्यावरती आपण विकास करू.